नमस्कार. आजपासून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी लिहिलेलं ज्ञानेशाचा संदेश हे पुस्तक आपण वाचायला घेतो आहोत. हे पुस्तक म्हणजे हरिपाठावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी दिलेली प्रवचने यांचा संग्रह होय. निवेदन. हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींचा आकाराने छोटा पण शक्तीने मोठा असा अलौकिक ग्रंथ आहे. चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृत या माऊलींच्या 3 ग्रंथांचा सुरेख त्रिवेणी संगम हरिपाठात झाला आहे. चांगदेव पासष्टीतील चांग उपदेश, ज्ञानेश्वरीतलं ज्ञान आणि अनुभवामृतातील अमृत नामामृत हरिपाठात ओतप्रोत भरलेला आहे. हरिपाठ हा माऊलींचा सूत्रमय पद्धतीचा ओवलेला ग्रंथ आहे. व्यासांची ब्रह्मसूत्र, पातंजलींची योगसूत्र, नारदांची भक्तिसूत्र, त्याप्रमाणे हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची नामसूत्रे होत. बुडती हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो यांचा, अशा कारुण्याने भरलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला. या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं तत्त्वज्ञान उभारलं आणि त्या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर नामस्मरणाचा गोड उपदेश अत्यंत प्रेमळपणे सांगितला. नामस्मरणाने नामधारकाला काय काय गोड फळे प्राप्त होतात आणि परमार्थ शिखरावर तो कसा सहज पोचतो याचं रसाळ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात केलं आहे. माऊलींचा हरिपाठ वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. वैदिक धर्मात संध्येला जे महत्त्व आहे तेच भागवत धर्मात हरिपाठाला आहे. या छोट्या ग्रंथात ज्ञानेश्वर माऊलींनी नामाचा महिमा मुक्त कंठाने गायलेला आहे. या ग्रंथातली भाषा वरवर दिसायला सोपी, परंतु त्यातील अभंगाचा भावार्थ फार खोल आहे. हरिपाठ नाही समजला जरी वाचला तरी नामस्मरण केल्याचं श्रेय मिळतं, कारण त्यात नामाशिवाय दुसरं काहीच नाही. परंतु हरिपाठ समजून घेऊन वाचला तर त्यात अधिक आनंद आहे. माझ्या सद्गुरू माऊलीने 1952 साली समाधी घेतली आणि त्याच वर्षापासून माझी हरिपाठावर ठिकठिकाणी प्रवचनं त्यांच्याच आशीर्वादानं सुरू झाली. मनसोक्त नामस्मरण करणं आणि हरिपाठाच्या द्वारे मुक्त कंठाने नामाचा महिमा गाणं हे जीवनाचं ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी प्रवचनं, कीर्तनं, सामुदायिक नामसंकीर्तन, भजनं आणि सामुदायिक हरिपाठ एकादशावर्तने ठिकठिकाणी सुरू केली. प्रस्तुत ग्रंथ ज्ञानेशांचा संदेश हा सुद्धा त्याच ध्येयपूर्तीसाठी साकार झालेला आहे. हरिपाठावर अनेक प्रवचनातून ज्याप्रमाणे मी सविस्तर निरूपण करू शकलो तसं या छोट्या ग्रंथात मी करू शकलो नाही आणि याचं कारण उघडच आहे. तसं केलं असतं तर एक भला मोठा ग्रंथच लिहावा लागला असता. परंतु या ग्रंथाच्या मर्यादेत हरिपाठाच्या अभंगाचा भावार्थ स्पष्ट करण्याचा जितका प्रयत्न करणं शक्य आहे तितका प्रयत्न मी केलेला आहे. मला अशी आशा आहे की या ग्रंथाच्या वाचनाने हरिपाठातील अभंगाचा भावार्थ वाचकांना सुस्पष्ट होईल आणि त्यांना हरिपाठाची आणि हरिनामाची गोडी लागेल. हरिकृपेने ही आशा पूर्ण हो अशी देवाजवळ प्रार्थना आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्या सद्भक्तांनी कायेने, वाचेने, मनाने आणि धनाने मला सहाय्य केलं त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. वामनराव पै. वाचकांशी हितगुज. परमार्थाबद्दल लोकात सर्वसाधारणपणे नावड दिसून येते. याचं मुख्य कारण असं की परमार्थ ही काय चीज आहे हेच लोकांना समजत नाही आणि न समजता त्याविषयी टीका करणं ही अलीकडची फॅशन झाली आहे. परंतु परमार्थाचं वर्म ज्याला समजलं त्याला त्याची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. सामान्य माणसांना आपलं जीवन निरस आणि बेचव असल्याचाच अनुभव येतो. दुधात मीठ पडलं तर ते नासतं आणि त्यात साखर पडली तर ते गोड होतं. त्याचप्रमाणे जीवनात वासना शिरली की जीवन कडू होतं, पण त्यात नामाने प्रवेश केला की ते गोड होतं. याचं कारण जीवनाचं मूळ स्मरण आहे. स्मरण बिघडलं की जीवन बिघडतं आणि स्मरण सुधारलं की जीवन सुधारतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं स्मरण तसं जीवन हा सिद्धांत आहे. सामान्य माणसाचं स्मरण वासनारूप असतं. ते चिंता किंवा चिंतन अशा प्रकारे नांदतं. भूतकाळाचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता करणं हेच माणसाचं जीवन झालं आहे आणि ते अत्यंत दुःखप्रद असल्याचा प्रत्येकाला अनुभव येतो. माणसाच्या स्मरणाचा स्वभाव मोठा विचित्र आहे.
ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडतात त्या स्मरणात प्रकर्षाने राहतात आणि ज्या गोष्टी मनासारख्या घडतात त्या स्मरणाच्या पाठीवरून तात्काळ पुसून जातात. उदाहरणार्थ, जर कोणी आपल्याला मान सन्मान केला तर तो मनुष्य आपल्या स्मरणात फार थोडा वेळ राहतो. याच्या उलट जर एखाद्याने आपला अपमान केला तर त्या मनुष्याला आपण जन्मभर विसरत नाही. त्याचप्रमाणे जे जे काही आपल्याला प्रत्यक्षात मिळालेलं असतं त्याचा आपल्याला विसर असतो. उलट जे काही आपल्याला मिळत नाही ते सर्व आपल्याला कधी मिळेल याचीच चिंता सारखी लागलेली असते आणि मिळत नाही म्हणून दुःखही होतं. पुढ्यात वाढलेलं ताट न उष्टावता श्रीखंड बासुंदीचं जेवण मिळत नाही म्हणून रडत बसण्याचाच हा प्रकार आहे. स्मरण बिघडल्याचं दुसरं लक्षण म्हणजे स्वतःला श्रेष्ठ म्हणजे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा कनिष्ठ म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स समजणं. या दोन्ही प्रकारच्या लोकांना जीवनाच्या अंतापर्यंत खरं समाधान प्राप्त होत नाही. कारण मी देह या भावावरच मी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ही समजूत नांदत असते. देहभावाचं मूळ अज्ञान आणि तेच सर्व दुःखाला कारण आहे. आणि म्हणूनच स्मरण सुधारणं हीच खरी संस्कृती, हीच खरी सुधारणा आणि हेच परमार्थाचं वर्म होय. जी कृती समाधानाकडे नेते ती संस्कृती आणि ज्यानं सुखाची धारणा होते ती सुधारणा. मंगल स्मरण समाधान प्राप्त करून देतं. त्याचप्रमाणे अखंड सुखाची धारणा करण्याचं सामर्थ्य मंगल स्मरणात आहे. भगवंताचं नाम परम पवित्र आणि मंगल आहे. म्हणून नामस्मरण करणं हे सुसंस्कृतपणाचं आणि खऱ्या सुधारणेचं लक्षण होय. यासाठी जगातील सर्व संतांनी जगाला नामस्मरणाचाच उपदेश केला आहे. नामाच्या स्मरणाने वासनेचा लोप होतो आणि अंतःकरणात प्रभुप्रेम निर्माण होतं. नामाच्या स्पर्शाने मंगल विचार स्फुरू लागतात, उच्चार रसाळ होतात आणि आचार प्रेमळ घडतात. आज जीवनात नेमक्या याच गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत आणि सर्वत्र द्वेष, मत्सर, अनादर आणि कलह यांचा सुकाळ झाला आहे. जीवनवृक्षाला वासनेची कीड लागल्यामुळे त्याला फक्त दुःखाचीच फळे लागतात. नामस्मरणाच्या सतत अभ्यासाने साधकाच्या स्मरणाचं स्वरूप पालटतं. पाण्यावर रेघ ओढली की ती क्षणभर दिसते परंतु दुसऱ्या क्षणी नाहीशी होते. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या नित्य अभ्यासाने साधकाच्या जीवनात अनुकूल किंवा प्रतिकूल प्रसंगामुळे सुखदुःखाचे चरे क्षणभर उमटतात पण ते दुसऱ्या क्षणाला विलयाला जातात. याचं कारण असं की नामधारकाच्या स्मरणात प्रभू प्रामुख्याने नांदत असतो आणि प्रपंचातील इतर सुखदुःखांचे प्रसंग गौणत्वाने असतात. संसारातील सुखदुःखांना सामान्य माणसं फाजील महत्त्व देतात. त्यामुळे सुखाच्या प्रसंगाने हुरळून जाणं आणि दुःखाच्या प्रसंगाने कोलमडून पडणं हा त्यांचा स्वभाव होतो. याच्या उलट नामधारकाच्या स्मरणात सुखदुःखाचे प्रसंग ठरतच नाहीत. त्यांना तो अंतिम साध्याच्या दृष्टीने मुळे महत्त्वच देत नाही. शिवाय त्याच्या स्मरणात राहायला त्यांना जागाच शिल्लक राहिलेली नसते कारण ती जागा प्रभूने आधीच व्यापलेली असते. याचा विलक्षण परिणाम साधकाच्या जीवनात होतो. एका बाजूने त्याला समाधान प्राप्त होतं आणि दुसऱ्या बाजूने प्रभूचं प्रेमसुख अखंड लुटायला मिळतं. आता कदाचित असा प्रश्न निर्माण होईल की ज्या नामस्मरणाच्या अभ्यासाने ही दिव्य प्राप्ती होते ते नामस्मरण करायचं कसं? त्यासाठी हा विषय थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करू. वास्तविक नाम कसंही घेतलं तरी ते फळतं कारण ते त्याचं वस्तू सामर्थ्य आहे. म्हणून साधकांनी हा सिद्धांत नीट ध्यानात ठेवावा. खाली दिलेलं नामस्मरणाचे प्रकार नामस्मरणाच्या साधनेला केवळ पूरक म्हणून दिलेले आहेत. नामस्मरण करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात काही स्थूल आणि काही सूक्ष्म आहेत. अर्थात सर्वच प्रकार इथं सांगणं शक्य नाही. महत्त्वाचे आणि सर्वसाधारण साधकाला जमण्यासारखे जे प्रकार आहेत तेवढेच पुढे दिलेले आहेत. नामस्मरणाचे प्रकार. पहिला प्रकार नामाचा उच्चार करणं आणि तो कानांनी लक्षपूर्वक ऐकणं. याच्या अभ्यासाने चित्ताची एकाग्रता लवकर साधली जाते. नामाचा मुखाने उच्चार आणि कानाने त्याचं श्रवण असं सतत करीत राहिल्याने आपल्या जीवनात नामाचं चक्र निर्माण होतं. सुदर्शन चक्राच्या साहाय्याने भगवंत दुष्टांचा संहार करतो आणि सृष्टांचं सर्व संकटापासून संरक्षण करतो. त्याचप्रमाणे संतांचं हे नामचक्र साधकांच्या अंतःकरणात काम, क्रोध आदी विकारांचा संहार करतं आणि त्याचं सर्व संकटापासून रक्षण करतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. त्याचप्रमाणे
दासबोधात समर्थ रामदास स्वामी सांगतात, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. दुसरा प्रकार, नामाचा उच्चार करणं आणि ते करीत असताना उपास्य मूर्ती चरणापासून मस्तकापर्यंत आणि मस्तकापासून चरणापर्यंत पुन्हा पुन्हा पाहत राहणं. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हा अभ्यास उत्तम आहे. एकदा एका साधूला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला. त्याने त्या साधूला सांगितलं की आपण तुझी सर्व कामे करू, पण एका अटीवर. ती अट म्हणजे काम सांगण्याचं तू ज्या क्षणी थांबवशील त्या क्षणालाच आपण तुला खाऊन टाकू. त्या साधूने राक्षसाला पुष्कळ कामं करायला सांगितली आणि त्याने सुद्धा आपल्या अचाळ सामर्थ्याच्या जोरावर ती सर्व कामं केली. शेवटी काहीच काम सांगायला शिल्लक राहत नाही असं पाहिल्यावर साधूची पाचावर धारण बसली. शेवटी त्याला एक युक्ती सापडली. त्याने त्या राक्षसाला एक खड्डा खणून उंच खांब रोवण्यास सांगितलं. राक्षसानं ते काम एका क्षणात केलं. नंतर साधूने त्याला एक विलक्षण काम सांगितलं. खांबाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत आणि फिरून वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सारखं चढत उतरत राहणं हेच ते काम. राक्षस ते काम करून अगदी थकून गेला तरी काम संपेना. शेवटी त्याने साधूचे पाय धरले. आपलं मन हा असाच एक राक्षस आहे. त्याच्या चंचल स्वभावामुळे आपण अक्षरशः अधोगतीला जात आहोत. म्हणून त्याला असं काम द्या की त्याने राम म्हटलं पाहिजे. ते काम म्हणजे नाम. नामाचा उच्चार करणं आणि तसं करीत असता मनाला डोळ्यावटे उपास्य मूर्तीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आणि पुन्हा मस्तकापासून चरणापर्यंत फिरवीत ठेवल्यामुळे मनाची चंचलता आणि बहिर्मुखता नष्ट होऊन ते स्वरूपी स्थिर होतं. तिसरा प्रकार, नामनामी अभेद. भगवंत आणि भगवन नाम दोन्ही एकच आहेत या बोधात नामस्मरण करणं. भगवान नाम भगवद्रूपच आहे, कारण ते परब्रह्माचं शुद्ध स्फुरण आहे. नामाचा उच्चार करीत असताना नामरूपाने प्रभू आपल्याजवळच आहे. उच्चार होत असताना प्रभूचा संग घडत आहे या भावनेने नामस्मरण करणं चांगलं. अशा प्रकारे नामस्मरण करणाऱ्या साधकाला त्वरित फलप्राप्ती होते. चौथा प्रकार, टाहो फोडून नामाचा उच्चार करणं. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे बेंबीच्या देठापासून नामाचा उच्चार करणं. या प्रकारात साधकाची भावना अशी असते की प्रभू कुठेतरी दूर आहे आणि त्याला टाहू फोडून त्याच्याच नावाने हाक मारल्याशिवाय तो धावून यायचा नाही. हा प्रकार वरवर दिसायला साधा आणि काहीसा ग्राम्य वाटतो, परंतु फळ देण्याच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे. या प्रकारच्या नामस्मरणात भक्ताचा भोळा भाव प्रकट होत असतो आणि त्या भोळ्या भावालाच भगवंत भाळतो. शिवाय अशा प्रकारच्या नामस्मरणात साधकाचा देह नामघोषाने अक्षरशः दुमदुमतो. जीवापासून देहापर्यंत सर्व घटकामध्ये पालट होतो आणि सरतेशेवटी साधकाला देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, करीत असे संग अहर्निशी असा अनुभव प्राप्त होतो. पाचवा प्रकार, श्वासोच्छ्वासी नामस्मरण. आपण श्वासोच्छ्वास सहजच सर्व काळ करत असतो. या श्वासोच्छ्वासात आपलं नामस्मरण आपल्या सोयीप्रमाणे बसवायचं. नाममंत्र जर अधिक अक्षराचा असेल तर त्याचे 2 किंवा अधिक विभाग करून तो मंत्र श्वासोच्छ्वासात जपायचा. उदाहरणार्थ, रामकृष्ण हरी हा मंत्र राम कृष्ण हरी या 3 विभागात जपायचा. एक श्वास आत घेत असताना राम म्हणायचं, दुसरा उच्छ्वास बाहेर सोडत असताना कृष्ण म्हणायचं आणि तिसरा श्वास पुन्हा आत घेत असताना हरी म्हणायचं. किंवा याच मंत्राचे 2 विभाग करायचे, एक राम आणि दुसरा कृष्ण हरी. श्वासोश्वासात नामस्मरण करण्यामुळे एकाग्रता लवकर होते. आरोग्याला तर हे नामस्मरण फारच चांगलं आहे. त्याचप्रमाणे सुगंध येणं, प्रकाश दिसणं वगैरे अतिंद्रिय अनुभव या प्रकारच्या नामस्मरणाने साधकाला त्वरित येतात. 6वा प्रकार, श्वासावर लक्ष देऊन नामस्मरण करणं. या प्रकारात नाम घेत राहायचं आणि तसं करीत असताना श्वासावर फक्त लक्ष ठेवायचं. हा प्रकार वरच्यापेक्षा सोपा आहे. 7वा प्रकार, जिव्हेला वेग देऊन नामस्मरण करणं. या प्रकारच्या नामस्मरणात साधकाची प्रगती फार त्वरित होते. भटकणाऱ्या मनाला लगाम घालून त्याला स्थिर करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणात आहे. जोपर्यंत जिव्हेत नामाचा वेग आहे तोपर्यंत मनाला जरासुद्धा हालचाल करता येत नाही. परंतु हाच वेग ज्या प्रमाणात कमी होत जाईल त्या प्रमाणात मनाचे चंचलत्व वाढू लागेल. म्हणून या प्रकारच्या नामस्मरणात
साधकाने जिव्हेतील नामाचा वेग टिकून राहील असा अभ्यास करायचा प्रयत्न करावा. 8वा प्रकार, स्वरूपाच्या स्मरणात नामाचा उच्चार. आनंदानं भरलेलं ज्ञानघन चैतन्य हे जीवाचं म्हणजे मीच स्वरूप आहे. मीच पांघरूण घेऊन देवच देहात राहतो. देह म्हणजे मंदिर आणि या मंदिरातील देव मी आहे. या बोधात साधकाने नामाचा नित्य उच्चार करत राहावा. अशा नामस्मरणाच्या सतत अभ्यासामुळे आयुष्यात एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी प्रज्ञेचा प्रकाश बुद्धीत पडून जीवाला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचा प्रत्यक्ष बोध होईल. 9वा प्रकार, भूती भगवंत या भावात नामस्मरण. भगवंत सर्वत्र भरून राहिलेला आहे हा शास्त्रांचा सिद्धांत आहे आणि संतांचा अनुभव आहे. साधकाने हा अनुभव प्राप्त होईपर्यंत दृष्टीसमोर जे दिसतं ते हरीचं रूप आहे अशा श्रद्धेने भगवन नामाचा उच्चार नित्य करीत राहावा. या प्रकारात मनाची खरी एकाग्रता साधली जाते. इतर प्रकारात सर्व काही बाजूला सारून ध्येय वस्तूच्या ठिकाणी मन एकाग्र करायचं असतं. परंतु या प्रकारात मनाला एका प्रभूचंच अग्र सर्वत्र दाखवित राहायचं असतं. इतर प्रकारात मनाची एकाग्रता भंग व्हायला साधं कारणसुद्धा पुरे होतं. परंतु या प्रकारात मनाची एकाग्रता अखंड राहते. 10वा प्रकार, सद्गुरूची मूर्ती मनश्चक्षुपुढे ठेवून नामस्मरण करणं. या प्रकारच्या नामस्मरणात साधकाची प्रगती त्वरित होते. सामान्य साधकाला भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणणं कठीण जातं. परंतु ही अडचण या प्रकारात भासत नाही, कारण आपल्या सद्गुरूंना आपण प्रत्यक्ष पाहिलेलं असतं, त्यांच्याशी संवाद केलेला असतो, त्यांच्या पायावर प्रत्यक्ष मस्तक ठेवलेलं असतं आणि त्यांचा परिचय झालेला असतो. मनात आणायचाच अवकाश की सद्गुरूची मूर्ती चटकन डोळ्यासमोर येते. म्हणूनच साधकाने सद्गुरूच्या ठाई भगवतभाव ठेवून त्यांची मूर्ती मनच्चक्षुपुढे आणून नित्य नामस्मरण करीत राहावं. 11वा प्रकार, संख्या ठेवून माळेवर जप करणं. हा प्रकार दिसायला कनिष्ठ परंतु अनुभवाच्या दृष्टीनं फार श्रेष्ठ आहे. सामान्य साधकांना संसारातील सुखदुःखांचा वेध लागलेला असतो. प्रपंच पंकात त्यांचं मन इतकं खोल रुतलेलं असतं की त्यातून त्याला बाहेर काढून नामकमलावर आरूढ करणं कठीण असतं. विषयांचं स्मरण जीवाला सहज आहे. त्यासाठी मुद्दाम अभ्यास करावा लागत नाही. रेसचा छंद असणाऱ्या माणसाला घोड्याचं स्मरण सहज असतं. घोड्याचं स्मरण करण्यासाठी त्याला माळ जपत बसण्याची जरूर नाही. हातात माळ घेऊन पतीच्या नामाचा जप करण्याचं पतिव्रतेला काहीच कारण नसतं. याचं कारण ती पतिव्रता असते म्हणून. पती आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे हे तिला न शिकवताही समजत असतं. त्यामुळे पतिव्रतीला पतीचं अखंड स्मरण सहज असतं. परंतु सर्वसाधारणत साधकाला देवाचं असं स्मरण असत नाही. देव आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे. आपल्या जीवनाचाही सर्व आधार तोच आहे. हे सामान्य माणसाला सांगून आणि शिकवून उमजत नाही. तात्पर्य, हातात माळ घेऊन देवाच्या नामाचा जप करणं, त्याचं अट्टहासाने प्रयत्नपूर्वक स्मरण करणं हे साधकाला आवश्यक असतं. याचं कारण तो देवव्रत नसतो म्हणून. गुरुकृपेने जीवशिवाचं लग्न लागल्यावर साधकाला माळ जपत बसण्याची आवश्यकताच राहत नाही. सारांश, प्रपंच पंकात रुतलेल्या मनाला अट्टहासाने बाहेर काढून नामकमलावर आरूढ करण्याचं सामर्थ्य माळेला आहे. माळेला स्मरणी हे नाव अत्यंत योग्य आहे. माळेच्या नुसत्या दर्शनाने नामाची आठवण होते. म्हणून साधकाने संख्या ठेवून माळेवर जप करणं चांगलं. नित्य नियमाने प्रत्येक दिवशी कमीत कमी 11 माळा जप करण्याचा संकल्प करावा. त्याशिवाय दिवसभर रिकाम्या वेळात हातात माळ घेऊन जप करण्याचा अभ्यास करावा. अट्टहासाने नामाचा जप करता करता साधकाचं मन विषयातून निघून नामात रमू लागतं आणि नामस्मरण हा साधकाचा स्वभाव बनतो. या प्रकारात साधकाला लोकांच्या टीकेला तोंड द्यावं लागतं, कारण हातात माळ घेतल्यामुळे हा विनाकारण शो म्हणजे प्रदर्शन करतो अशी टीका लोक करू लागतात. वास्तविक जगात प्रदर्शन होत नाही कशाचं हाच प्रश्न आहे. कोणी आपल्या अहंकाराचं तर कोणी आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करतात, कोणी आपल्या श्रीमंतीचं तर कोणी आपल्या सत्तेचं प्रदर्शन करतात. किंबहुना आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन करण्याची जगात जणू काही चढाओढच लागली आहे. अशा परिस्थितीत हातात माळ घेऊन जप करण्याचं प्रदर्शन करतो अशी लोकांनी टीका केली तर त्याला निष्ठावंत साधकाने भिण्याचं काही कारण नाही. वर जे नामस्मरणाचे काही निवडक प्रकार दिलेले आहेत त्यात श्रेष्ठ प्रकार कोणता असा साधकाला प्रश्न पडण्याचा संभव आहे. याचं उत्तर असं आहे
की ज्याच्या प्रकृतीला जो प्रकार मानवेल तो प्रकार त्याला श्रेष्ठ आहे. निरनिराळ्या प्रकृतीच्या साधकांना एकच प्रकार मानवणार नाही, म्हणून आपल्या प्रकृतीला कुठला प्रकार मानवेल याच प्रकारचं नामस्मरण साधकानं करावं. शेवटी महत्त्वाची सूचना करून वाचकांशी चाललेलं हे हितगुज संपवतो. नामाचे 2 प्रकार आहेत. एक साधक नाम आणि दुसरं सिद्ध नाम. सामान्य साधक जे नाम घेतात त्याला साधक नाम म्हणतात आणि संत जे नाम घेतात त्याला सिद्ध नाम म्हणतात. साधक नामाने प्रेमानंद साध्य करून घ्यायचा असतो. सिद्ध नामाने प्रेमानंद अखंड सेवन करायचा असतो. साधक नामाने साधक त्रस्त होतो, परंतु सिद्ध नामाने संत मस्त होऊन राहतात. साधक नामाचा उच्चार जिव्हेने किंवा मनाने मुद्दाम करायचा असतो, परंतु सिद्ध नामाचा उच्चार न करताही तो अंतःकरणात आपोआप चालू राहतो. सारांश, सिद्ध नाम हे साधकाचं साध्य असावं, परंतु साधक नामाची उपासना केल्याशिवाय सिद्ध नाम प्राप्त होत नाही, हे मात्र साधकाने लक्षात ठेवावं. म्हणून वर सांगितलेल्या नामस्मरणाच्या प्रकारापैकी ज्याला जो प्रकार आवडेल त्या प्रकारचं नामस्मरण करून साधकाने शाश्वत कल्याण साधावं. आपुले कल्याण इच्छिणे जयासी, तेणे या नामासी विसंबू नये. करील परिपूर्ण मनीचे हेतू, ठेवील या चित्त नामापाशी. भुक्ती आणि मुक्ती मोळगती सिद्धी, होईल की वृद्धी आत्मनिष्ठे. एका जनार्दनी जपता हे नाम, पूर्विल काम जो जो हेतू. वामनराव पै. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.